मोन्या नाश्ता दे लवकर. हा हो हो देतो शोभा. मोन्या दे लवकर भूक लागली आहे. भूक लागली. घे. हो. काय रे मोन्या हा सगळे खारट गेले. अरे बापरे थांब परत करू का. तुझी तोंडाची चव घालवली. जा आता चहा तरी दे. आणतो. घे. आपल्या घरात कोणाला डायबिटीस आहे? तुला नाही आपल्याला नाही. साखर कोण घालणार यात? अरे बापरे. मोन्या तुझं ना कामात अजिबात लक्ष नाहीये. जरा लक्ष दे. हो तर थरावर नाही या माणसाचं. काय झालं ते उठायला उशीर झाला ना आज सकाळी म्हणून सगळा गोंधळ होतोय. उद्यापासून नाही असं होणार. मी उद्यापासून सकाळी लवकर उठत जाईल. बरं जेवणाला काय केलं? बटाट्याची भाजी केली. तेव्हा परत बटाट्याची भाजी. का कंटाळा आला रे मला खाऊन खाऊन. ठीक आहे आज करते ऍडजस्ट. जा आता जायचं नाही का तुला तयारी कर. बर. ती भानू होती ना ती बरी होती. किती काम करायची. कामाचा लोडच नव्हता तुझ्यावर. लोड नव्हता काय कामच नव्हतं तुला. सगळी कामं अशी पटापट करायची. ती ऍडजस्ट करायची. कुठेही राहायची काही खायची. हा आता मध्ये मध्ये कुठेतरी गायब व्हायची पण ते ठीक आहे. कामं तरी पटापट करायची. खरंच गेली आणि आपली वाटच लागली रे मोन्या. हो ना मोन्या तुझ्याशी बोलते मी. लक्ष कुठे आहे? जा आता तयारी कर. तुला ऑफिसला नाही का जायचं? हो मी जरा आईकडे जाऊन येते. फक्त तिच्याकडे काय खायला आहे का भूक लागली. आणि हे बघ घरातली सगळी कामं आवरून जायचं कारण मला सुद्धा 2-3 ठिकाणी ऑर्डर द्यायला जायचंय. चल चल आटप. हे काय मालक तुम्ही स्वयंपाक केला आणि चहा बी केला. केला अहो माझ्यासाठी काहीतरी काम सोडा. तुझ्यासाठी. हो काय करताय तुम्ही? साहेब चहा घ्या ना. मालक तिला लई वेळा माफ केलेलं आहे पण आता नाही. माझ्या मालकांवर नजर टाकायची हिंमत कशी काय झाली तुझी? चौकात भेट आणि दाखव तुझी ताकद. हा घेतलं चॅलेंज. मालक कोणाला बी घाबरत नाही. तुम्ही अजून तयार नाही झाला? अयो ह्या पायजम्याची नाडी मिळत नाहीये कुठे. एवढंच ना. हो. मी आहे ना. ठीक आहे. माझ्या सगळ्यात चांगली आणि एकमेव मैत्रीण आहात तू. मालक तुम्ही बी माझे बेस्ट फ्रेंड आहात. थँक्यू. हा मी नेहमी असेल तुझ्यासाठी. त्या माझ्या बरोबर नसल्या म्हणून काय झालं. त्या खुश आहेत ना. त्या खुश म्हणजे मी पण खुश. राग शांत झाला की येतील परत. मोहिनी जरा झाडू मारून घेतेस? हो.
छान हा मोहिनी, छान. खरं तुझं कुठल्या शब्दात मी कौतुक करावं ना ते मला कळतच नाहीये बघ. छान. आई आई शुभा, बापरे, तू लपना कुठेतरी, लपना. तू काळजी करू नकोस, मी कोणाला दिसणार नाही. तुला जरा कोणी बघितलं ना तर सगळी गडबड होईल. शोभे, आई हा? ओ, कोणाशी बोलतेस? कुठे आहे? काय आहे? म्हणजे माझ्या घरात तुला कोणी दिसतं का? नाही म्हणून तर विचारलं नाही, एकटीच कोणाशी बडबडते? तेच ना. तू कशाला आलीस? आई अगं अशी काय करतेस? बरेच दिवस झाले तू आली नाहीस ना वर, म्हणून तुझ्याशी बोलतेय. हो म्हणून हो. विचारायला आली, काय रागावलीच नाही ना? हा, रागवले नाही रागवले. तुझ्यावर कशाला रागवणार? तुझ्यावर कशाला रागवणार? तेच म्हंटल, अशी काय जेवायला पण आली नाहीस, नीट काही बोलत नाहीस, वागत नाही. काय झालं? कुठं काय झालं? काय नाही झालं. अगं मी तुझ्याशी बोलते, लक्ष कुठे आहे? अगं आता माझं वय झालंय ना, मग जिने चढ उतार नाही जमत ना, म्हणून नाही आले. हा हे पण बरोबर आहे. काय बघतेस मागे? काय आहे? अगं काय नाही. अगं कुठं काय बघते? तुझ्याकडेच बघते. तू खूप दिवसांनी आलीस ना, मग तुझ्याकडे बघते. तुझ्याकडे. आई ऐक ना, मोन्याने ना पोहे केले होते, खूप खारट केले होते. मला ना खूप भूक लागली. तुझ्याकडे काय खायला? अगं खायला थांब ना, मी करते ना तुझ्यासाठी. नाही नको मी घेते. अगं नको ना, मी आणते म्हटलं ना. हा ठीक आहे, आण जा. तू इथे थांब, मी करते. अगं अशी काय करतेस तू? मोहिनी थांबव. मोहिनी? कोण मोहिनी? हेल्मेट राहिलं. जर का मोहिनी सासूबाईंच्या घरी खुश असतील तर त्यांना हवं तेवढं तिथे राहू दे. तुम्हाला हाक मारते आहो? हो काय झालं? काय नाही. मग बायकोकडे बघायला लाज वाटते का? नाही. हा काय हो? आई तुम्हाला मोहिनी म्हणते का? काय झालं? आता मी तिच्याकडे गेले ना तर मला म्हणाली, अचानक कशी ओरडली, मोहिनी थांब, हे करू नको. मला वाटलं तिला मोहन म्हणायचं आणि मोहिनी म्हणाली, पण तिच्या समोर तर तुम्ही नव्हतात. मग ती कोणाला म्हणाली? मोहिनी नावाची कोणी बाई ओळखीची आहे का तिच्या? इतक्या वर्षात मला कसं नाही कळलं? आई नाही, आई पण तब्येत नसते बरी, कोणाला काही नावाने हाक मारते. आता वय झालं म्हणून ना आपल्याला विसरली नाही म्हणजे मिळवलं. बरं एक सांगायचं राहील, संध्याकाळी येताना काहीतरी भाजी घेऊन या. हा बटाटे खाऊन ना कंटाळा आलाय मला, वाद भरेल आता. गवार, भेंडी, फरसबी अशी भाजी घेऊन या. हा उडदाची डाळ आणायचे, नारळ आणायचे, कोथिंबीर, मिरच्या पण आणायचे.
कळलं का? हो 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 राहील ना लक्षात? राहील लक्षात. निघा, आता कामावर जायचंय ना, निघा. हो निघतो निघतो. निघा निघा, उशीर होतोय. हो हो जा. दाखवते त्याला. मोहिनी, इतकी वाजव, इतकी वाजव. काय ग, तिच्या चुटकीने काहीच आलं नाही. सुट्टी कशासाठी वाजवायची ते सांगितलंच नाही, मग कसं काय होणार? असं मस्टर्डेला स्कूटरवरनं पाडायचं होतं ना. ठीक आहे, यावेळी वाचलाच तू मास्टरड्या. हा, पण पुढच्या वेळी ना तुला मी चांगली अद्दल घडवणार. मला चाट मसाला हवाय, तो पण घे. हा त्यानंतर पोहे, जाडे पोहे, जाडे हा पोहे, जाडे पण. जाडे पोहे, बारीक पोहे ते हा, चिवड्याचं हा. नको. आणि हो, ओवा आणि ओवा. ओवा कशाला? आता नाही ऍसिडिटी होती. समोर कोणी करत आहे काय? कसं घ्यायचं? वहिनी, वहिनी, दादा इथून गेले का? हो का? नाही ते जरा सामान आणायचं होतं म्हणून विचारलं. हो का? हा काय ते आता भानू नाही ना, ती होती तेव्हा कशी आडीनडीला उपयोगी पडायची. हा अच्छा, म्हणजे अडल्या नडल्याला माझा नवरा आठवतो का तुम्हाला? काय म्हणालीस? नाही वहिनी, मला तसं नाही म्हणायचं होतं. दादांना माहितीये ना बाजारातून कुठली गोष्ट कुठून घ्यायची, ते बारीक लक्ष असतं त्यांचं, म्हणून म्हटलं. म्हणून म्हणजे माझ्या नवऱ्याला तू मूर्ख बनवू शकतेस, मला नाही, कळलं ना? तू आणि राहुल ना सारवा करण्यात किती पटाई दे ते चांगलंच माहितीये मला. आणि एवढंच वाटतं ना तर राहुलला पाठवणं सामान आणायला, तो शिकेल काम. वहिनी मी गेलो असतो मजा. पण आज तो ऑफिसला जायचंय ना. आणि तू का नाही जात अंजे? घर आवरायचंय. अच्छा, हे चांगलंय. हा, एकाला ऑफिसला जायचंय, एकीला घर आवरायचंय. माझा नवरा काय घरगडी वाटला का तुम्हाला? हा, उठसूट आपला जो तो येतो त्याला काम सांगतो. तुम्हाला भांडणच करायचंय? नाही घाल ना. हा, तुम्हाला भांडण करायचंय? मी काय म्हटलं? मी दादांना म्हटलं सामान आणा, एवढंच म्हटलं ना. एवढं काय त्याच्यात? तेच ना, माझा नवरा तुमचं सामान का आणेल? का नाही? इतके दिवस आणतच होते की. तेच तर ना, तेच तर चुकलं ना. घाणेरडी सवय लावली तुम्हाला. अंजू जाऊ दे ना, कशाला उगाच भांडते त्यांच्यावर, जाऊ दे. राहुल, मी भांडते? त्या भांडतात ते दिसत नाही तुला? ए, मी नाही भांडण करत, तुला सवय भांडण करायची. तुम्हीच करताय भांडण. या अंजी आणि रावल्या ना माझ्या शोभा बरोबर ना काही ना काहीतरी भांडण उकरून काढतात आणि सारखं बोलत असतात तिला. थांबा मिल्यान, आज ना तुम्हाला अद्दलच घडवते. मोहिनी, राहुल्या आणि अंजी ना माझ्या शोभा बरोबर एवढ्या चढ्या आवाजात बोलूच कसं शकतात? ही ना माझी मुलगी आहे. त्या दोघांचा ना आवाज बंद करून टाक, गप्प करते ना. यापुढे माझा नवरा तुमची कामं करणार नाही, लक्षात ठेवा. वहिनी, आम्ही पण काय आम्ही पण काय? बोल ना, बोल ना. हे बघ, जे बोलायचं ना ते जोरात बोल, कळलं ना? अरे काय चाललंय तुमचं? माझ्याशी बोला ना तुम्ही. काय चाललंय तुमचं? हा, आता काय दात केळी बसली? बोला बोला. अरे माझ्या मुलीच्या नादाला लागलत ना असंच होणार. तुझी आई ना अजून जिवंत आहे. हे काय झालं तुम्हाला? अंजय, राव, हा? आवाज गेला यांचा. मदत माझी, माधुरी, लता. अगं हे बघ काय झालं ना. बघला काय झालं? काय झालं? बघा ना, त्यांचा आवाजच गेला अचानक. अरे राहुल, तुला हे मध्येच काय झालं? हिंदी का मराठी? हो ए सम्या, दमशारा सुरू आहे का? अरे या दोघांचा आवाज गेलाय.
तर आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. राहुल राहुल तू काय टेन्शन घेऊ नको. आपण नक्की काहीतरी करूया. काय झालं काय झालं आई आई यांचं बघ ना, दोघांचा अचानक आवाज गेला. होय अचानक यांचा आवाज कसा काय गेला? हा अरे देवा, आता चाळीतल्या गोष्टी इकडून तिकडे कोण करणार? हे आई, काय तू काय थट्टा करते त्यांची? परिस्थिती बघ ना. शोभा, हो बरं झालं तुम्ही आलात. तर ते शेवटच्या 2 वस्तू काय सांगितले होते ते वस्तू मरू दे, इथे बघा काय झालंय. अंजली आणि राहुलचा अचानक आवाज गेला. हो का? अगं शोभे, त्या मास्टरला सांगून काय होणार आहे? तो काय करणार आहे? आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. पण आपण काय करणार? आपण डॉक्टरांना बोलवायचं का? अरे फोन कर ना. हा हा खरं लता जा, पाणी घेऊन ये आणि त्यात मीठ पण टाक. अरे बदन्या, पाठी जोरात मार, आवाज बाहेर पडला पाहिजे. ठीक आहे पण हा आवाज येईल आवाज येईल. हा दे पाणी दे पाणी दे पाणी. पण काय करणार आता? आवाज येईल ना. ठीक आहे पाणी घे पाणी. गुळण्या कर बरं वाटत. हो. तुमचा काही राग असेल तर तो माझ्यावर काढा, त्यांच्यावर नको. त्यांना प्लीज यातनं मोकळं करा. डॉक्टरांचा फोन लागत नाहीये. आपल्याला त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागणार. मग विचार कसला करताय? चला लवकर पाणी थांबा, वाचा. थांबा. मला असं वाटतंय हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे डॉक्टर नीट करतील असं काही वाटत नाही मला. म्हणजे अगं म्हणजे ना, मला असं वाटतंय देवाची काहीतरी करणी असली पाहिजे. ए आई, काहीतरीच काय? अगं काही नाहीये शोभे, मी खरं तेच बोलते. आता अंजू आणि रावल्या नेहमी तुझ्याशी भांडतात की नाही? काहीतरी बोलत असतात की नाही तुला नेहमी? मग मला असं वाटतंय देवानी यांना शिक्षा केलेली असावी. हो मावशी, माझा विश्वास नाही यावर. हा मावशी, पण माझा विश्वास आहे. अरे असे बरेच किस्से मी पाहिलेत आणि ऐकलेत पण. आहे ना विश्वास? मग आता बघ सम्या, आपण कसं म्हणतो, या जन्मात केलेल्या पापाची शिक्षा या जन्मात मिळते म्हणतो की नाही आपण? मग या दोघांनी या जन्मात पाप केले म्हणून देवाने शिक्षा दिली, वाचत गेली. मावशी पण यावर काहीतरी उपाय असेल ना? उपाय उपाय आहे ना उपाय आहे ना. आता यांनी शोभाचा अपमान केलाय, हो की नाही? मग शोभाची माफी मागितली पाहिजे, मग त्यांची वाचा येईल. अगं आई, माझी नाही ग, आमच्या ह्यांची माफी मागायला पाहिजे. त्यांचा अपमान केलाय. त्यांना घरगडी आणि फालतू समजता काय? आता भोगा आपल्या कर्माची फळं. अंजली, राहुल, आमच्या यांची माफी मागा, तरच तुम्ही बरे व्हाल. अगं शोभे, अगं मास्टरची माफी मागायची काय गरज आहे? त्या दोघांनी सगळ्यांसमोर ना तुझ्या पायावर डोकं ठेवावं म्हणून तर मी हे सगळं केलंय. काही गरज नाही. त्यांचा अपमान केलाय ना, मग त्यांचीच माफी मागायची त्यांना. अगं तू का बस. राहुल, अंजली, माफी मागा. मोने, आम्हाला माफ करा, चूक झाली मोने. दादा चूक झाली. तुझा आवाज परत आला अंजू. तुझा पण माझी माफी मागावी म्हणून मोहिनीने केलं. मी सांगते ना ते जर ऐकत जा जरा. गप घ्या जरा, चल. अगं पण मी काय काहीतरी बडबडत होतो. गप्प पण शांत बस. मोहिनी, थँक्यू. तुम्ही माझं ऐकलत ना. मी तुझं नाही ऐकलं, मी लीलावतीच ऐकलं. मी फक्त लीलावतीला दिसली पाहिजे, कारण ती माझी मालक आहे. मी तुला कशी काय दिसतीये? कोण आहेस तू?